C24 तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस. साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास. प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास. उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी AC, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज. साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी. तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा. साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर. नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईराम हॉस्पिटल राहुरी, मंदत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ज्ञ. आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे. तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रियो डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो. आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात. साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर. कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी. पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार. डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन्स केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर. डॉक्टर केतन धनंजय मेळवणे. संपर्क 9890 42 52 40. 25 वर्षाची परंपरा. डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल. ज्ञानवर्धिनी सेंट्रल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज गुहा यांच्या वतीनं 24 जुलै रोजी आषाढी एकादशीचं औचित्य साधून ज्ञानवर्धिनी संस्कार वारी अर्थात भव्य पायी दिंडी सोहळ्याचे उत्साहपूर्ण आयोजन श्री क्षेत्र तांभेरे येथील श्रीराम मंदिर प्रांगणामध्ये करण्यात आलं. त्यानंतर संपूर्ण गावामध्ये ग्रामप्रदक्षिणा काढण्यात आली. या भक्तिमय सोहळ्यानं तांभेरे नगरी विठ्ठल नामाच्या गजरानं दुमदुमून गेली होती. दिंडीमध्ये शाळेमधील शेकडो विद्यार्थी, शिक्षक, पालक, ग्रामस्थ आणि पंचक्रोशीमधील नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. संत परंपरा, भारतीय संस्कृती आणि सामाजिक मूल्यांचा संगम असलेल्या या वारीनं उपस्थांची मने जिंकली आहेत. कार्यक्रमाला तांभेरे गावाचे सरपंच डॉक्टर उमेश मुसमाडे, श्रीराम जन्मोत्सव यात्रा समितीचे अध्यक्ष यशवंत मुसमाडे, सचिव बिभीषण गागरे, उद्योजक सोमेश्वर क्षीरसागर, माजी सैनिक मेजर ताराचंद गागरे, संस्थेचे उपाध्यक्ष प्राध्यापक हराळ सर आणि सौ हराळ मॅडम तसेच संस्थापक माजी मुख्याध्यापक वसंतराव जाधव, प्रभाकर शेलार तसेच शहाजी शेलार, पंढरीनाथ मुसमाडे, मनोज मुसमाडे, रवींद्र मुसमाडे तसेच समस्त ग्रामस्थ, पालक आणि मान्यवर मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित होते. दिंडीचे मुख्य आकर्षण म्हणजे विद्यार्थ्यांनी साकारलेल्या संतांच्या वेशभूषा. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथ, मुक्ताबाई, निवृत्तीनाथ, सोपानदेव आदी संतांचे जिवंत दर्शन घडवणाऱ्या बालचमूंनी उपस्थांना मंत्रमुग्ध केलं. टाळ, मृदुंग, वीणा आणि हरिनामाच्या गजरामध्ये जय हरी विठ्ठल, ज्ञानोबा तुकाराम या नामघोषानं संपूर्ण परिसर भक्तिमय झाला. ग्रामस्थांनी दिंडीचे ठिकठिकाणी रांगोळ्या काढून, औक्षण करून आणि फुलांची पुष्पवृष्टी करत उत्स्फूर्त स्वागत केलं. विद्यार्थ्यांनी भक्त पुंडलिक भेटी पांडुरंग या विषयावरील नाटिका तसेच विठ्ठल भक्तीवरील गीतांवरती आकर्षक नृत्य सादर करून उपस्थांची वाहवा मिळवली आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे प्रतीक असलेले लेझिम पथक, वृक्ष संवर्धन, स्वच्छता अभियान, शिक्षणाचे महत्त्व, शेतकरी सन्मान आणि भारतीय संस्कृती यासारख्या विषयांवरील जनजागृतीपर फलक आणि संदेश विद्यार्थ्यांनी सादर केले. त्यामुळे ही वारी केवळ धार्मिक न राहता सामाजिक संस्कारांची आणि पर्यावरण संवर्धनाची जनजागृती करणारी ठरली आहे. यावर्षीचं विशेष आकर्षण म्हणजे विद्यार्थी हर्षल गाडे यानं साकारलेले भगवान श्री विठ्ठलाचं रूप आणि विद्यार्थिनी भक्ती उरे हिनं साकारलेली श्री रुक्मिणीची वेशभूषा तसेच लहान बालगोपाळांनी सादर केलेले भव्य रिंगण आणि हरिनामाचा अखंड गजर उपस्थांसाठी अविस्मरणीय ठरलाय. विठ्ठल रुक्मिणीची पालखी शाळेच्या ट्रॅक्टरमधनं गावभर मिरवण्यात आली. या प्रसंगी श्रीराम जन्मोत्सव यात्रा समितीच्या वतीनं विद्यार्थ्यांना खाऊचं वाटप करण्यात आलं. तर सरपंच डॉक्टर उमेश मुसमाडे यांनी केळीच्या स्वरूपात प्रसाद दिला आणि शाळेचे पालक इंजिनियर रवींद्र संसारे यांनी सर्व बालगोपाळांसाठी साबुदाणा खिचडीचा प्रसाद उपलब्ध करून दिला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे प्राचार्य अरुण पारखे तसेच प्राचार्य सागर कडू, समन्वयक औदुंबर कडू, महिला समन्वयक दीपाली खरडे, कांचन साठे, जयश्री पागिरे, केतकी ईश्वरकर तसेच ज्योती विश्वकर्मा, स्वप्नील कडू, रवींद्र गागरे, सौरभ वरखडे तसेच चंद्रकांत कदम, शीतल जाधव, स्वाती कदम, राजश्री भांड,
अमोल साळुंखे, विकास सौदागर, नामदेव कोळसे तसेच सोमनाथ नरोडे, सुनील मुसमाडे, राजू माळी, दत्तू चौधरी आणि सर्व शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या प्रारंभी संस्थेचे अध्यक्ष माननीय ज्ञानदेव शिलार यांनी उपस्थित मान्यवर आणि ग्रामस्थांचं स्वागत करून प्रास्ताविक केलं. कार्यक्रमाच्या समारोपाच्या वेळी संस्थेचे अध्यक्ष ज्ञानदेव शिलार आणि सचिव मनीषा शिलार यांनी सर्व मान्यवर, ग्रामस्थ, पालक, शिक्षक, विद्यार्थी आणि सहकार्य करणाऱ्या सर्वांचेच मनपूर्वक आभार मानले. ज्ञानवर्धिनी सेंट्रल स्कूलच्या या ज्ञानवर्धिनी संस्कार वारीनं विद्यार्थ्यांमध्ये भक्ती, संस्कार, सामाजिक बांधिलकी, पर्यावरण संवर्धन आणि भारतीय संस्कृतीबद्दल अभिमान जागवण्याचं महत्त्वपूर्ण कार्य केलंय. तांबेरे नगरीमध्ये हा सोहळा दिवसभर चर्चेचा विषय ठरलाय. आज तांबेरे येथे श्री ज्ञानवर्धी सेंट्रल स्कूलच्या वतीने जी दिंडी गावामध्ये आली, श्रीराम प्रांगणात जी आली, ती खूप सुंदर पद्धतीने सरांनी नियोजन करून आणि सर्व ग्रामस्थांना दिंडीचं नियोजन बघून आणि पूजन करून फार अभिमान वाटला. मी तांबेरे ग्रामस्थांच्या वतीने सरांचे आभार मानतो. सुंदर गाव, सुंदर पर्यावरण, श्री क्षेत्र तांबेरे येथे आज ज्ञानवर्धिनी सेंट्रल स्कूल गुहा यांच्या वतीने संस्कारवारीचे आयोजन गावचे ग्रामदैवत प्रभू रामचंद्रांच्या प्रांगणात सुंदर पद्धतीने केलं आहे. मी माजी सैनिक ताराचंद गागरे या ज्ञानवर्धिनी सेंट्रल स्कूलच्या सर्व विद्यार्थ्यांचे, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे या ठिकाणी श्रीराम जन्मोत्सव समितीच्या वतीने सहर्ष स्वागत करतो आणि असंच आयोजन त्यांनी प्रत्येक वर्षी करावं असं मी ज्ञानवर्धिनी शिक्षण संस्थेच्या प्राध्यापक शेलार सरांना विनंती करतो. रामकृष्ण हरी. आज या ठिकाणी ज्ञानवर्धिनी सेंट्रल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज गुहा या शाळेची दिंडी संस्कारवारी ही आपल्या तांबेरे येथील श्री क्षेत्र, तांबेरे येथील श्रीराम मंदिर प्रांगण या सालाबादप्रमाणे या ठिकाणी येत आहे. आजही या ठिकाणी बालगोपाळच्या टाळ मृदुंगाच्या साहाय्याने तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांनी मोठ्या सहभागाने या ठिकाणी आलेले आहेत. सर्वीकडं भक्तिमय वातावरण निर्माण झालेलं आहे. सर्व विद्यार्थ्यांचे, सर्व ग्रामस्थांचे, यात्रा कमिटी, श्रीराम जन्म उत्सव या सर्वांचे मी ज्ञानवर्धिनी सेंट्रल स्कूलच्या वतीने खूप खूप धन्यवाद देतो. जय हरी. जय हरी विठ्ठल. आज ज्ञानवर्धिनी सेंट्रल स्कूल व ज्युनियर कॉलेज गोवा आज आपण आषाढी एकादशी निमित्त पायदिंडी सोहळा तांबेरे येथे आयोजित केला आहे. तर ह्या वारीचं वैशिष्ट्य म्हणजे आज ज्ञानवर्धिनी संस्कार वारी ज्ञानाकडून संसाराकडे आणि संसाराकडून समाजाकडे यामधून आपल्याला मुलांना कसं प्रेरित करता येईल. आज जे आपल्या महाराष्ट्राला जे संत लाभून गेलेले यांनी जी विचारसरणी आपल्या महाराष्ट्राला दिली आहे त्या विचारांवर आपले मुलं कसे चालतील आणि हेच मुलं उद्याचं भविष्य कसं घडवतील ह्या अनुषंगाने आज आपण तांबेरे श्रीराम मंदिर या ठिकाणी पायवारीचं आयोजन केलं आहे. त्यामध्ये मी सर्व ग्रामस्थांचं पण आभार मानतो की त्यांनी चांगल्या प्रकारे आम्हाला सहकार्य केलं आणि तसेच आमचे जे शिक्षकवृंद आहे त्यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी त्यांनी मुलाचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना दिलेलं आहे. धन्यवाद. A very blissful morning to everyone present here. This is Samruddhi Nandev Shelar as the head girl of Jnanvardhini Central School and Junior College Guha. It is a pleasure to be a part of this auspicious sacred celebration of Ashadi Ekadashi in our village Tamberi. Our students dressed in traditional Maharashtrian attire and participated in the rally of Lezim, Dhol and Kathak. This is not just a tradition, but it is the sense of social responsibilities, cultural heritage, devotion among students, and unity and strength. So on this sacred occasion, let us take a pledge to plant at least one tree and nurture it with care. By protecting our nature, we are creating better, beautiful and greener future for our future generations. Thank you everyone who made this program successful. Jai Hari Vitthal. Good morning everyone. I am Sri Krishna Pandurang Korse, the head boy of Jnanvardhini Central School and Junior College. I fully proud to be the part of this beautiful celebration of Ashadi Ekadashi in village Tambere. Ashadi Ekadashi is the
more than the festival. It is the celebration of devotion, discipline, and selfless services. It is the true devotion to be the reflected from the eyes of the Tambere. For all the students take part in this program with great enthusiasm, and their teamwork and hard work make this festival successful. And our Indian culture is to be pride for the tradition, and culture of India is to be the Maharashtrian of the Warkaris. And we all the santas of today's program are here to be such a santas like Nandev, Sopan, Muktabai, Vitthal, Rukmai, and all others. And thank you for our school's president, Mr. Nandev Shalar sir, and Secretary Manisha ma'am to giving me such a chance for speaking towards this program. Thank you. महेश दाने, सी 24 तास, राहुरी.